करा, अजून उदो उदो करा सिद्धूच्या नावाचं. तुम्ही त्याला जितकं डोक्यावर घेऊन नाचाल तितकंच तो तुम्हाला तोंडावर पाडेल. आणि मला तेच तर बघायचं आहे. कुठे गेलाय सिद्धू? हो ना, आणि आपण दोन पक्षांची युती दाखवण्यासाठी रॅली काढतोय ना. मग मी जर एकटीच रॅलीत गेले तर मग लोकांना आणखी प्रश्न पडतील. रॅलीत सिद्धू असायलाच हवा ना. असं कसं सिद्धू निघून जाऊ शकतो? त्याला माहिती आहे ही रॅली आपल्याकरता किती महत्वाची आहे. मी बघतो कुठे गेलाय तो. नाही, त्याला फोन नका करू तुम्ही. नाही उचलणार तो फोन. मी केला होता आता. अहो मग आता करायचं तरी काय? मी एक सुचवू का? हो सुचवा. सांगतो जानू, आता तुला सगळं सांगितलंच पाहिजे. मला किचनमध्ये खाली पाडून तो माणूस जेव्हा पळाला ना तेव्हा मी स्वतःला कसं बसं सावरलं आणि परत त्याच्या मागे पळत आलो. बाहेर बघितलं तर ना तो माणूस दिसला ना आपला वॉचमॅन. मला असं वाटलं की आपला वॉचमॅन त्याचाच पाठलाग करत बाहेर निघून गेलाय. म्हणून मीही बाहेर पळत गेलो. मी त्याला बाहेर पळताना बघितलं. जसं त्याला पकडायला जाईन तेवढा तो निसटला. पण मग हे कपडे? जानू, हे कपडे मला ना गेटच्या बाहेर मिळाले आणि तेही खूप नंतर. हा खूप मोठा पुरावा आहे. म्हणून मी या कपड्यांना सांभाळून डिक्कीत ठेवलेले. मी सांगतोय जानू तुला, हा माणूस आपल्या आजूबाजूलाच फिरतोय. नक्की त्याचं इंटेन्शन काय हे अजून मला कळलं नाही, पण एवढं नक्की आहे की तो आपल्या आसपासच आहे. गुणाजीराव साहेबांचा, गुणाजीराव साहेबांचा, गुणाजीराव साहेबांचा, गुणाजीराव साहेबांचा, संपतराव गाडे पाटलांचा, संपतराव गाडे पाटलांचा, संपतराव गाडे पाटलांचा, संपतराव गाडे पाटलांचा. नेहमीच तुला भावनाची आणि दळवी कुटुंबाची काळजी वाटत असते ना. आता आम्ही असं ठरवलंय की तुझी काळजी आणि दळवी कुटुंबाचे प्रश्न एकाच फटक्यात सोडवायचे. म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही? सिद्धू, तुझ्या पप्पांनी भावनाचं लग्न ठरवायची जबाबदारी घेतली. काय? अरे उद्याच आपण भावनाचं स्वयंवर करणार आहोत आणि त्या स्वयंवरात जो मुलगा भावनाच्या सगळ्या अटी मान्य करेल आणि तिला योग्य ठरेल अशाच मुलाबरोबर आपण तिचं लग्न लावून देणार आहोत. नका लावून देऊ त्यांचं लग्न. अहो पप्पा, त्यांना नसेल करायचं लग्न तर राहू दे ना. आपण कशाला उगाच कोणाच्या लग्नाच्या प्रकरणात लुडबुड करायची? जाऊ द्या ना, सोडून द्या तुम्ही. त्यांचं ते बघतील ना पप्पा. अरे काय त्यांचं त्यांना बघू दे. काय बोलतोयस तू सिद्धू? आणि तू बोलतोयस हे? एरवी त्यांच्या प्रत्येक संकटात स्वतःचं आयुष्य विसरून त्यांच्या मागे धावतोस ना. मग आता तिचं लग्न होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना ही. आणि हे बघ सिद्धू, तिच्या संकटांचा मक्ता तिच्या नवऱ्याला घेऊ दे. तू घ्यायची गरज नाही. तू कोणीही लागत नाहीस तिचा, कळलं? लागतो आई. मी तिचा नवरा आहे. एका लग्न झालेल्या मुलीचं पुन्हा लग्न कसं होईल? आणि मुळात भावना मॅडम माझं सर्वस्व आहे. पप्पा, मला असं वाटतंय की तुला जे काय वाटतंय ना ते तुझ्यापाशीच ठेव आणि स्वयंवराच्या तयारीला लाग.
कार्यक्रम कसा 100 नंबरी व्हायला पाहिजे. ते श्रीकांतराव गेल्यापासून लोक तुला अवलक्षणी जे काय म्हणतायत ते तर तुझ्या मागेच लागले. बरं ते कमी होतं त्यात तू त्यांची मुलगी आपल्या घरात सांभाळायला घेऊन आलीस. ते संपतंय तोपर्यंत हे मंगळसूत्राचं प्रकरण. अगं लोक चर्चा करतात ग बाहेर. तू लग्न करायचं नाही हा तुझा हट्ट म्हणजे स्वार्थीपणा आहे, स्वार्थीपणा निव्वळ. मोठा भाऊ म्हणून सांगतोय लवकरात लवकर लग्न कर आणि बाहेर पड, म्हणजे आम्हा सगळ्यांनाच मोकळा श्वास घेता येईल. भावना मॅडम, तुम्ही लग्नासाठी तयार झालात असं कळलं. तुम्ही हे बोलायला आलात? नाही म्हणजे तसं नाही, पण तसंच आहे. आतापर्यंत लग्नाला नाही म्हणणारी व्यक्ती अचानक हो कशी काय म्हणते असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिक आहे.